तुझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती या 3 दिवसांमध्ये पूर्ण होण्याचे संकेत घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश आहे. पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. तुमची ऊर्जा वाढवल्या जाणार आहे. कदाचित उशीर होण्या अगोदर तुम्हाला आजचा दिव्य पवित्र संदेश मिळाला आहे, कारण दैवी ऊर्जा निरंतर तुमच्या अवतीभोवती तुमच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करते आणि तुम्हाला पुढे नेते. आज या संपूर्ण ब्रह्मांड शक्तीकडून तुम्हाला दिव्य आशीर्वाद देण्यात येत आहे. स्वामी तुम्हाला म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझी ऊर्जा तुला प्रदान केल्या जात आहे. तू नामस्मरण करतोस, तू सकारात्मक होत आहेस. तुझी ऊर्जा सकारात्मक होत आहे. तुझ्या प्रश्नांना मी संपवण्यासाठी, तुला धैर्य, बळ आणि उत्साहित करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे. तुझ्यातली ऊर्जा पवित्र होईल. तुझ्यासाठी सकारात्मक विचार प्रवाहित होऊ लागतील. कोण म्हणतं की तुम्ही नकारात्मक आहात किंवा तुमचे एखादे कार्य पूर्ण होणार नाही, त्यावेळेस त्यांना सांगा की तुमचा देव तुमची मदत करतो आणि ती मदत तुम्हाला योग्य वेळेवर मिळते. तुमचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना? मग इतरत्र लोक तुमच्याबद्दल कितीही वाईट भावना दाखवत, कितीही नकारात्मक बोलत की तुम्ही ते शिकू शकणार नाहीत किंवा तुम्ही ते करू शकणार नाहीत, पण तुमच्यासाठी तर सर्व काही सकारात्मक होईल, ज्यामुळे तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकाल. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठेही धावाधाव करायची आवश्यकता नाही. कधीकधी तुमच्या मनातून प्रगट होणारी इच्छाच तुम्हाला पूर्ततेकडे नेते. त्यावेळेस लक्षात ठेवा की दैवी आशीर्वाद, दैवी चमत्कार तुमच्या दिशेने प्रवाहित होत असतात, कारण तुम्ही देवाला केलेली प्रार्थना, जी मनोभावे केली आहे, ती देवापर्यंत पोहोचल्या गेली आहे. मला माहीत आहे, मी तुमचा देव आहे, मी तुमचा गुरु आहे. माझ्यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना, तुमच्या पिढीला पुढे न्यायचे आहे, प्रगती करायची आहे. तुमच्या कार्यातले अडथळे दूर करायचे आहे, तुमच्या ऊर्जेला पवित्र बनवायचे आहे. तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि हा संपूर्ण संदेश स्वीकार करा. कोण म्हणतं, काल जेपर्यंत तू ते करू शकलास नाही, पण आज तू ते सर्व करणार आहेस, कारण तुझ्यात ती सकारात्मक ऊर्जा मी प्रदान करतो. तुझ्या ऊर्जा वाढवल्या जात आहेत. त्या तुला अधिक सकारात्मक बनवत आहेत. त्यामुळे तुझ्या ऊर्जेची पवित्रता तू जाणवू शकशील, कारण तुला आता एक मोठे ध्येय पूर्ण करायचे आहे, ज्याबद्दल तू तो सगळा विचार केला आहे. आता नुसतं विचारात राहून चालणार नाही, तर तुला कृती करायची आहे. माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहेत. दुःख, पश्चाताप आणि वेदना मी तुझ्यातून काढून वेगळ्या करत आहे. आता तुला पुढं जायचं आहे आणि तुला त्या शक्तीसह ते कार्य पूर्ण करायचं आहे. माझी मदत तुला योग्य वेळेवर प्राप्त होईल. देव म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कधीही कुठलीही कमतरता भासणार नाही. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात, तर तुमची ऊर्जा वाढेल, तुमची पवित्रता वाढेल आणि तुमच्या जीवनात ती सकारात्मकता येईल, ज्याच्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात. तुम्ही
खूप मोठे होणार आहात. तुम्ही ज्या काही इच्छा या ब्रह्मांडाकडे, तुमच्या परमेश्वराकडे, स्वामींकडे पाठवत आहात त्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच प्रार्थना करा. आणि प्रार्थना करत असताना आज तुमच्याकडे जे काही सकारात्मक आहे, तुमचे नाते असो, तुमचे आवडते कार्य असो, तुमचे पूर्णत्वात जाणारे कार्य असो, यासाठी देवाला धन्यवाद करा. तुमचे नाते अधिक घट्ट आहेत त्यासाठी देवाला धन्यवाद करा. तुमच्या नात्यातील प्रेम, गोडवा, जिव्हाळा तुम्हाला तुमच्यासाठी पुढे नेणारा आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करा. तुम्ही स्वतःला कुठेही कमी लेखू नका, कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवल्यास, आपल्या कर्मावर विश्वास ठेवल्यास तुम्हीच तुमच्या कर्माचे नियंता आहात आणि तुमचे भाग्य निर्मातासुद्धा आहात. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो आणि जो कोणी माझ्याकडे सकारात्मकता मागतो त्याला मी ती प्रदान करतो. देव म्हणतात, बाळा, तुझे कर्म, तुझे कार्य ज्याही पद्धतीने पूर्ण केल्या जातील तिथे माझा आशीर्वाद असेल. तुला माहीत आहे का, तू जेव्हा एखादी गोष्ट निवडतो तेव्हा मी तुला साथ देतो, तुला पुढे नेतो आणि तुला विजयी करण्यासाठी तुला पुढे नेल्या जाते. जो काही तुझा मार्ग आहे त्या मार्गातून अनेक अडथळे दूर करणारे माझे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो. तुला योग्य ठिकाणी धैर्य प्राप्त होऊन तुझ्यासाठी नवीन संधी मीच निर्माण करतो. त्या संधींना स्वीकार करून तू जर पुढे जाशील तर तूच विजेता होशील. तुझ्यासाठी सुखाचे दिवस येत आहेत. कोणीही तुझ्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो मी पुढे जाऊ देणार नाही आणि तुझ्यासाठी सर्व काही मंगलमय होणार आहे. तुझे माता पिता तुझ्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी मी त्यांना आशीर्वादित करतो. आणि जे कोणी आपल्या मुलांसाठी प्रयत्न करत आहे मी त्यांनाही यशस्वी करतो. कुणी माझ्याकडे सुखासाठी प्रार्थना करतं तर कुणी माझ्यासाठी चमत्कार घडवा अशी प्रार्थना करतं. मी सर्वांचं ऐकतो. मी योग्य वेळेवर सर्वांना ते प्रदान करतो ज्याची त्याला सर्वाधिक आवश्यकता आहे. तुझ्या आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. तुम्ही काळजीत राहू नका, चिंता करू नका. तुमच्या वेदना, दुःख, ताण आणि कर्ज संपण्याची शुभ वेळ आली आहे. या शुभ वेळेत तुम्ही माझ्याकडे जी काही प्रार्थना केली आहे त्यासाठी तुम्हाला मी समाधानाने भरतो, आनंदाने भरतो आणि तुमची प्रगती पुढे नेतो. तुमच्या बोलण्यातून तुम्ही आता तुमच्या त्या नात्यांना आकर्षित करणार आहात जिथे तुम्हाला सुसंवाद हवे आहेत. तुम्हाला देवाची आशीर्वादित बाळ घोषित करण्यात येत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच हा संदेश तुम्हाला मिळाला आहे. सकारात्मक व्हा. स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.